नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. ईटी शिक्षकांना बंधनकारक करण्यात आलेली या संदर्भात आता केंद्र सरकार अर्थात भारत सरकारकडनं एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे. लोकसभामध्ये तारांकित प्रश्न अतारांकित प्रश्नांना उत्तर देताना शिक्षण मंत्रालयाचं उत्तर आलेलं आहे. यामध्ये आपण समजून घेऊया की टीईटी शिक्षकांना खरंच बंधनकारक असणार आहे की यामध्ये सूट मिळणार आहे. सूट मिळणार असेल तर कुणाला मिळणार आहे, नसेल मिळणार तर त्याची कारणं कोणकोणती आहे. या संदर्भात केंद्र सरकारने लोकसभेमध्ये अधिवेशनामध्ये दिलेल्या उत्तरामध्ये 3 महत्त्वाचे मुद्दे आहे. त्यातला पहिला मुद्दा आहे की पुनर्विचार याचिकाबद्दल काय झालेलं आहे. दुसरा मुद्दा आहे की आरटीआय ॲक्ट 2009 काय म्हणतो आणि तिसरा मुद्दा आहे की भारताचं संविधानामधले कलम काय म्हणतात. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि या तिन्ही मुद्द्यांवरती आपण प्रकाश टाकूया. चला, मुख्य मुद्द्याकडे जाण्यापूर्वी तुम्हाला मी सांगू इच्छितो की इग्नाइट अकॅडमीकडनं जून 2026 मध्ये होणाऱ्या टीईटीच्या अगेन्स्ट आपण लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच चालू करणार आहोत. 20 फेब्रुवारीपासून बॅच चालू होते. जे जुने विद्यार्थी असेल त्यांनी ही बॅच घेतली तर 50% ऑफमध्ये. बॅचचं नाव आहे द्रोणा बॅच 9.0 लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच आहे. यासाठी सेपरेट पण बॅचेस आहे. जुने विद्यार्थी असाल तर त्यांना रेकॉर्ड बॅचमध्ये 25% ऑफ आहे. नवीन विद्यार्थ्यांना इथे 50% ऑफ आहे. ही रेकॉर्ड बॅच असेल पेपर 1 आणि 2 ची रेकॉर्ड बॅचमध्ये. दोन्ही बॅचमध्ये तुम्हाला तज्ञ मार्गदर्शक आहे, पीपीटी स्वरूपातल्या नोट्स आहे, पीडीएफ स्वरूपातल्या नोट्स आहे, टेस्ट सिरीज अवेलेबल आहे. टेस्ट सिरीजमध्ये सगळ्या प्रकारच्या टेस्ट सिरीज त्याचं ॲनालिसिस आहे आणि व्हिडिओ तुम्ही कितीही वेळेस पाहू शकता. सो लेक्चर व्हिडिओ होईपर्यंत एक्झाम होईपर्यंत तुम्हाला बघता येणार आहे. या संदर्भातले डिटेल्स घेण्यासाठी खाली नंबर दिला आहे किंवा ॲप आणि बॅचची लिंक पण खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे, आपण जॉईन करू शकता. चला तर मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो, पण अजून 2 गोष्टी तुम्हाला मी अपडेट करतो की टेट ज्यांना पुढील येणाऱ्या टेटची तयारी करण्यासाठी विद्यार्थ्यांची मागणी बऱ्या प्रमाणात होत होती, त्यासाठी त्यांना आम्ही लेटेस्ट रेकॉर्ड बॅच अवेलेबल करून दिलेली आहे आणि सीटीटी सुद्धा अपकमिंग जी जुलै ऑगस्टमध्ये एक्झाम होऊ शकते त्यासाठी पण रेकॉर्ड बॅच उपलब्ध आहे. आपण ॲप डाउनलोड करून हवी ती बॅच परचेस करू शकता. आता बघा, भारत सरकार शिक्षा मंत्रालय, स्कूल शिक्षा और साक्षरता विभाग लोकसभा अधिवेशन चालू होतं. त्यामध्ये अतारांकित प्रश्न 1606 नंबरला विचारला गेला. अतारांकित प्रश्नाचा अर्थ असा होतो की असा प्रश्न ज्या प्रश्नाचं उत्तर लेखी स्वरूपात द्यावं लागतं. मग इथे लेखी स्वरूपात शिक्षण मंत्रालयाकडनं इथे उत्तर दिलेलं आहे. प्रश्न कुणी विचारलाय तर प्रश्न विचारलाय श्री लालजी वर्मा यांनी प्रश्न विचारला. काय आहे प्रश्न? 4 प्रश्न त्यांनी विचारले. त्यातला पहिला प्रश्न आहे, क्या शिक्षा मंत्री यह बताने की कृपा करेंगे की. पहिला प्रश्न आहे, क्या यह सच है कि राष्ट्रीय अध्यापक शिक्षा परिषद एससीटीई के दिशा निर्देशों के अनुसार वर्ष 2011 से पहले नियुक्त कई शिक्षक अभी भी देश में शिक्षक पात्रता परीक्षा से संबंधित अनिश्चितता और प्रशासनिक बाधाओं का सामना कर रहे हैं और यदि हाँ तो तत्संबंधी ब्यौरा क्या है. याचं म्हणणं असं होतं की 2011 पूर्वी जे शिक्षक रुजू झाले होते त्यांनी त्यांच्या नियम अटीसह रुजू झाले होते. मग त्यांना सुद्धा आता सर्वोच्च न्यायालयाच्या नियमानुसार टीईटी द्यावी लागेल का? द्यावी लागत असेल तर त्याच्याविषयी संदर्भ आम्हाला स्पष्टीकरण द्या, असं त्यांनी म्हटलेलं आहे. दुसरा प्रश्न आहे, क्या सरकार इस बात से अवगत है कि वर्ष 2011 से पहले नियुक्त शिक्षकों की नियुक्ति उस समय लागू नियमों और प्रक्रियाओं के तहत की गई थी जब देश में टीटी अनिवार्य नहीं था और यदि हाँ तो तत्संबंधी ब्यौरा दे. 2011 पूर्वी टीटी नव्हतीच, मग या संदर्भात तुम्ही काय निर्णय घेतलाय त्याचं पण त्याने एक्सप्लेनेशन मागितलेलं आहे. आणि तिसरा प्रश्न आहे, क्या सरकार का वर्ष 2011 से पहले विधिवत नियुक्त सभी शिक्षकों को टीईटी से पूरी तरह छूट देने के लिए एक स्पष्ट समान राष्ट्रीय नीति जारी करने का विचार है ताकि यह सुनिश्चित किया जा सके कि उनके साथ कोई अन्याय न हो और यदि हाँ तो तत्संबंधी ब्यौरा क्या है. म्हणजे 2011 पूर्वीच्या शिक्षकांना इथे सूट देण्यात येणार आहे का, या संदर्भात तुम्हाला काय वाटतं, या संदर्भातलं स्पष्टीकरण त्यांनी मागितलंय. बघा, तिन्ही प्रश्न 2011 पूर्वीच्या शिक्षकांसंदर्भातलीच आहे. 2011 नंतर जे शिक्षक लागू झालेले आहेत, रुजू झाले, त्यांना मात्र टीटी कंपल्सरीच आहे. ह्या प्रश्नांमधून समजतं आपल्याला 2011 पूर्वीच्या शिक्षकांसंदर्भातले हे प्रश्न आहे. क्या सरकार यह सुनिश्चित करने का प्रयास करेगी क्या टीटी के अभाव में वर्ष 2011 से पहले नियुक्त शिक्षकों की सेवाओं, पदोन्नति, बघा दोन्ही गोष्टी, सेवा आणि पदोन्नति और अन्य अधिकारों पर कोई प्रतिकूल प्रभाव न पड़े तथा यदि हाँ तो तत्संबंधी ब्यौरा क्या है.
काही शिक्षकांनी जर टी ई टी कंपल्सरी नाही केली पास 2011 पूर्वीच्या शिक्षकांनी, तर त्या शिक्षणावरती काही प्रभाव पडेल का? त्यांची सेवा असेल किंवा त्यांची काय म्हणजे आपण त्यांची पदोन्नती या संदर्भात काही याच्यामध्ये तफावत जाणवेल का किंवा जो प्रभाव पडेल का, असं त्यांनी विचारलंय. यदि नाही तो इनके क्या कारण है, असा प्रश्न. याचं उत्तर बघा शिक्षण मंत्रालयाने दिलंय. भारत सरकार शिक्षण मंत्रालयाचं उत्तर आहे. शिक्षा मंत्रालय में राज्यमंत्री श्री जयंत चौधरी यांचं उत्तर आहे. पहिलं उत्तर बघा, क से ड सगळ्यांसाठी चारही प्रश्नाला त्यांनी उत्तर दिलेलं आहे. निःशुल्क और अनिवार्य बाल शिक्षा का अभियान यानी आरटीई अधिनियम 2009 की तरह धारा 23 की उपधारा 1 के प्रावधानों के अनुसरण में राष्ट्रीय शिक्षण शिक्षा परिषद एनसीटीई ने दिनांक 23 अगस्त 2010 की राजपत्र अधिसूचना द्वारा कक्षा 1 से 8 या कक्षांसाठी के शिक्षकों के रूप में नियुक्ति के लिए पात्र होने के लिए न्यूनतम योग्यता निर्धारित की है. अधिसूचना के अनुसार शिक्षक के रूप में नियुक्ति के लिए शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीटी पास करना आवश्यक योग्यताओं में से एक है. यातलं पहिलं उत्तर त्यांनी सांगितलं आहे की आरटी नियम जर त्यांनी बघितला तर आरटी ऍक्ट त्यांनी इथे सांगितलं आहे. त्या ऍक्टनुसार त्यांनी सांगितलं आहे की शिक्षकांना टीटी पात्र व्हावीच लागणार आहे. पुढे त्यांनी उत्तर दिलंय, भारत के माननीय सर्वोच्च न्यायालय ने दिनांक 1 सितंबर 2025 के अपने निर्णय द्वारा बताया है कि अधिनियम की धारा 23 के तहत टीटी निर्धारित न्यूनतम योग्यताओं में से एक है और अधिनियम के तहत आने वाले स्कूलों में शिक्षक के रूप में नियुक्ति के लिए यह अनिवार्य है. मग त्यांनी सांगितलंय दुसरा, पहिला मुद्दा झाला. दुसरा मुद्दा त्यांनी क्लिअर केलाय. सर्वोच्च न्यायालयाने इथे मांडलेला मुद्दा, सर्वोच्च न्यायालयानुसार हे या शिक्षकांना कंपल्सरी असणार आहे. पुढे बघा, त्यांनी 2011च्या शिक्षकांसाठी पण सांगितलंय, आरटी अधिनियम लागू होने से पहले भर्ती किए गए सेवावत शिक्षकों के संबंध में, म्हणजे 2011 पूर्वी जे शिक्षक रुजू झाले त्यांच्यासाठीचं त्यांनी इथे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. माननीय न्यायालय ने भारत के संविधान के अनुच्छेद 142 के तहत अपनी शक्तियों का प्रयोग करते हुए व्यवस्था दी है कि जिन शिक्षकों की सेवा 5 वर्ष से अधिक बची है, हाच कोर्टाचा पण निर्णय होता बघा, वे सेवा में बने रहने के लिए निर्णय की तारीख से 2 वर्ष की अवधि के भीतर टीटी उत्तीर्ण कर सकते हैं. म्हणजेच कधीपर्यंत तर 1 सप्टेंबर 2027 पर्यंत ज्या शिक्षकांची सेवा 5 वर्षापेक्षा, म्हणजे जेव्हा निकाल लागला, निकाल कधीला कोर्टाने निकाल दिला 1 सप्टेंबर 2025 ला, या डेटला ज्या शिक्षकांची सेवा 5 वर्षापेक्षा जास्त बाकी असेल त्या सगळ्यांनाच पदोन्नती आणि सेवा कंटिन्यू करायची असेल तर टीटी द्यावा लागेल, असं इथे त्यांनी मेंशन केलंय शिक्षण मंत्रालयाने. जिन शिक्षकों की सेवा निर्णय की तारीख तक 5 वर्ष से कम बची है उन्हें टीटी पास किए बिना सेवानिवृत्ति की आयु तक सेवा में बने रहने की अनुमति दी गई है. ज्यांची 5 वर्ष का 5 पेक्षा कमी असेल त्यांना गरज नहीं, तथापि ऐसे शिक्षक तब तक पदोन्नति के लिए पात्र नहीं होंगे जब तक वे टीटी पास नहीं कर सकते. माननीय सर्वोच्च न्यायालय ने निर्देश दिया है कि आरटी अधिनियम के तहत संवैधानिक ढांचे के अनुसरण में शिक्षक के तौर पर नियुक्ति पाने इच्छुक सभी लोगों के लिए, साथ ही पदोन्नति के माध्यम से नियुक्ति की इच्छा रखने वाले सेवारत शिक्षकों के लिए भी योग्यता अनिवार्य है. मग यामध्ये त्यांनी सांगितलेला संविधानिक मुद्दा त्यांनी क्लिअर केला आहे. म्हणजे तिसरं इथे त्यांनी सांगितलंय काय, भारताचं संविधान, भारताचं संविधानाचा इथे उल्लेख केलाय आणि त्यामधलं अनुच्छेद 142चा इथे उल्लेख केला. सो या सगळ्यांचा कन्क्लुजन असं आहे की 2011 पूर्वीच्या सुद्धा शिक्षकांना इथे टीईटी कंपल्सरी करण्यात आलेला आहे. भारत सरकारने स्पष्टपणे बोट ठेवलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय, संविधानाचा कायदा काय सांगतो आणि आरटी ऍक्ट नुसार हे सगळ्यांनाच लागू असणार आहे. सो यावरती ज्या पुनर्विचार याचिका पडलेल्या आहेत, या पुनर्विचार याचिका सुद्धा पूर्णतः खारिज करण्यात आलेल्या आहे, सगळ्या निकाली काढण्यात आलेल्या आहे आणि टीईटी ही शिक्षकांना कंपल्सरी करण्यात आलेला आहे. याचा हे जे कंपल्शन झालंय ते आरटी ऍक्ट नुसार लहान मुलांना शिक्षणाचा अधिकार असणं या संदर्भात ह्या शिक्षकांना 1 ते 8च्या शिक्षकांना टीईटी पास होणं गरजेचं आहे, असं शिक्षण मंत्रालय भारत सरकारने सुद्धा स्पष्ट केलेलं आहे. आणि राज्य सरकार तर सांगतंय हा मुद्दा केंद्र सरकारचा आणि सर्वोच्च न्यायालयामधला आहे. या ठिकाणी सर्वोच्च न्यायालय आणि केंद्र सरकार जो निर्णय घेईल तो निर्णय इथे सुद्धा लागू असणार आहे. सो शिक्षक मित्रांनो, हा थोडासा अन्यायकारक मुद्दा नक्कीच आहे. सगळ्याच सोशल मीडियातनं सुद्धा याच्यावरती बऱ्याच प्रमाणात बोलण्यात आलं होतं, पण आता सर्वोच्च न्यायालय संविधानाच्या पुढे आपल्याला जाता येणार नाहीये. यावरती पुनर्विचार याचिका सुद्धा बऱ्याचशा संघटनांनी टाकला, पण सगळ्या निकाली काढण्यात आलेल्या आहे आणि शिक्षकांना टीईटी कंपल्सरी केलंय. सो आत्ता तुमच्याकडे वेळ आहे आणि आत्ता याच्यावरती आता किती डिस्कशन करणार आहे, डिस्कशन चालू आहे. एका बाजूला त्याच्यावर निर्णय काय होईल तो चालूच राहणार आहे.
नक्कीच आपण सगळे पॉझिटिव्ह आहोत, निर्णय पॉझिटिव्ह यायला पाहिजे, शिक्षकांना इथे सूट मिळाली पाहिजेच. पण यावरती आता राज्य सरकार, केंद्र सरकार, सर्वोच्च न्यायालय, संविधान काय म्हणतं आणि आपला RT ॲक्ट काय म्हणतो, हे सगळे मुद्दे डिस्कशन करून काहीतरी तर मार्ग निघेल. पण सध्या तरी तुमच्या हातामध्ये अभ्यास करणं हा योग्य वेळ आहे. अभ्यास चालू ठेवा. बरेचसे शिक्षक बघा आता TETमध्ये क्वालिफाईड झाले, बरेचसे आता CETमध्ये क्वालिफाईड होतील. काही राहिलेले शिक्षक असेल तर त्यांनी लगेच अभ्यास चालू ठेवा. सेल्फ स्टडी करा, होऊ शकतो अभ्यास. पण तुम्हाला मार्गदर्शनाची गरज लागली तर इग्नाइट अकॅडमीच्या यूट्यूबवर सुद्धा तुम्हाला मोफत मार्गदर्शन असतं. फ्री सेशन आमचे चालू असतात किंवा बॅचमध्ये सुद्धा तुम्ही एनरोल होऊ शकता. फार कमी फीमध्ये बॅच सुद्धा तुम्हाला इथे उपलब्ध आहे. सो बॅच कशी जॉईन करावी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. बॅचचं वैशिष्ट्य काय असणार ती पण डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे. दोन्ही व्हिडिओ एकदा बघून घ्या, बॅच जॉईन करा. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. काही शंका असेल तर आमच्या हेल्पलाईन नंबरला कॉल करा. इग्नाइट अकॅडमीचं ॲप डाउनलोड करून लगेच सुरुवात करा, कारण 20 फेब्रुवारीला आपली बॅच चालू होते. या संदर्भात अधिक माहितीसाठी खालील नंबरवरती कॉल करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करून तुमच्या ग्रुपमध्ये पण शेअर करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.